सुंदर डिलिव्हरी, सुंदर चेंडू होता वासूचा. तो लास्ट बॉल आहे ना. खोला टाकण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू, सुंदर डिलिव्हरी, सुंदर चेंडू, निर्धावाचा चेंडू वासू. मी आत्ताच बोललो मित्रांनो, 50,000ची टुर्नामेंट सोडून तो इकडे खेळायला आलेला. कशासाठी? बेस्टसाठी. काल 50,000 बोल निलेश करमाळे सोडून आलेला. तो खेळतोच बाबा, त्याचा विषय नाही. सुंदर असं ठेवलेला चेंडू बघा समोरच्या दिशेने. किती धावा मिळत आहेत? 6 धावा. षटकार. समोरची साईड भरपूर लांब आहे, परंतु तेवढा चांगला डोलवला त्यांनी. एक ओव्हर नंतर धाव संख्या झालेली ती 14 धावा. थोडासा महागडा असा ठरतोय वासू. अरे काल पण कंप्लीट झाली माहिती आहे, काल पण पोलीस आलेले. हे आवाज पण यायला घुमतो ना इकडे, बंद आहे ना. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन येते कुणाल खेमू. कुणाल मिसाळ BSC चे ओपनर गोलंदाज, लेदर बॉलमध्ये सुद्धा अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतात कुणाल मिसाळ. सामना करतील देवेंद्र. सुंदर डोलून दिला लेग साईडला. बघा कॅच होते काय, कॅच घेण्याचा प्रयत्न होता परंतु थोडा बॉल खाली राहिला. विजय यादव यांचे खूपच सुंदर असे क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर एक धाव घेण्यात यश नाही रे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावसंख्येवरती. पुढील चेंडू कुणाल यांचा. आता सामना करतील ते अरविंद. आपटलेला असा चेंडू होता, निर्धावाचा चेंडू, सुंदर डिलिव्हरी. काय बॉल टाकला मित्रांनो. फलंदाजाला काय बॉल समजलाच नाही. पहिल्या बॉलमध्ये थोडा पेस कमी केला होता, ह्या बॉलमध्ये थोडा पेस वाढवला, त्यामुळे निर्धावाचा चेंडू यष्टिरक्षाच्या हातामध्ये. पुढील चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, बैकावून लेग साईडला. कॅच घेण्याचा प्रयत्न आणि सुंदर झेल. काय कॅच टिपलाय मित्रांनो. यस पंच आउट. सुंदर झेल. स्वतःच्याच बॉलिंगमध्ये जाऊन कॅच घेणं हे अतिशय कठीण असतं, परंतु एकदम सोप्या रीतीने कॅच झेल घेतला त्यांनी. कुणाल मिसाळ, मी पहिलाच बोललो होतो, अतिशय नावाजलेला असा गोलंदाज आहे. BSC तर्फे लेदर क्रिकेट खेळतो, चांगली गोलंदाजी करतो, चांगली फलंदाजी करतो, ऑलराऊंडरचा प्लेअर आहे BSCचा. सुंदर झेल मित्रा. निर्धाव असे 2 चेंडू टाकण्यात यश आलेले कुणालला. पुढे येणारा नवीन फलंदाज विजय पावले. पावले तो नाही, बॅटिंग केली माहिती का. स्टार्ट टू एंड त्याने बॅटिंग बॉलिंग स्टार्ट त्यानेच मॅच जिंकवली. पुढील चेंडू कुणाल यांचा. सामना करतील ते योगेश. सुंदर असा निर्धाव चेंडू, 3 डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी करतोय मित्रांनो. मी पहिले सांगितलं होतं, लेदर बॉलला सुद्धा सुंदर गोलंदाजी करतात कुणाल मिसाळ. तीच शैली इकडे दाखवत असताना गोदरेजच्या ग्राउंडवरती. मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड वडा आगार, भव्य दिव्य असे आयोजन.
काय मित्रांनो नियोजन काय आयोजन आहे. 9च्या 9 बाउंड्रीवर ठेवले. बघू दे आई जाऊ दे. सुंदर अशी गोलंदाजी काय गोलंदाजी करतोय मित्रांनो. 4 बॉल निर्धाव टाकलेले आहेत. काय होऊन नव्हते मित्रांनो. ओपन ग्राउंड मध्ये 4 बॉल निर्धाव. काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी कुलाबागासाठी कुणाल मिसाळ. लास्ट बॉल आहे ना. किती आले 15 झालेत ना. धाव संख्या स्थिरावली आहे ती 15 या धाव संख्येवरती. पुढील चेंडू कुणालचा. मॅडन कुठे पहिला बॉल रन काढला. भिरकावून दिला लेग साईडला. बघा किती धाव मिळत आहेत. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु वन बाउंड चौकार. 4 धावा. विजय यादव थोडे पुढे आले होते. बॉल सरसरावून मागे गेला. 4 बॉल निर्धाव टाकले होते परंतु लास्ट बॉलला चांगला शॉट मग भिरकावून दिला लेग साईडला. 4 धावा मिळाला. 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 19 या धावसंख्येवरती. सुंदर फलंदाजी करत असताना योगेश योगेशच नाव आहे ना. योगेश काय बोलतोय. विजय पावले बोल. हा विजय पावले बोललो मग अशी. आणि नॉन स्ट्राईकला कोण आहे. अरविंद आउट झाला रे. लेफ्टी अरविंद बोलला ना तू. मग तेच बोललो. त्यांना सांग बॉलवर झाली म्हणून. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी तिसरे घेऊन येत आहेत संजय कदम. अतिशय नावाजलेले गोलंदाज. वय वर्ष मित्रांनो मॅटर करत नाही परंतु फिटनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ क्रिकेट. बघूया संघासाठी पहिला आणि वैयक्तिक तिसरे षटक घेऊन येतात संजय कदम. सामना करतील ते देवेंद्र. सुंदर अशी बॉलिंग ॲक्शन आहे. लेदर क्रिकेट खूप सुंदर खेळतात. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतात आपल्या BST टीमसाठी. बघूया पहिला चेंडू. खोला टाकण्याचा प्रयत्न थोडा शॉर्ट पडलाय. लेग साईडला विरकावून दिला. बघा पंचांचा निर्णय काय होतोय. वनडी डिक्लेअर. घोषांकित एरियामध्ये गेलेला चेंडू. 1 धाव डिक्लेअर. खोला टाकण्याचा प्रयत्न होता पण तो थोडा शॉर्ट पडल्यामुळे लेग साईडला भिरकावून दिला. देवेंद्र यांनी खूपच चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. कमिटी प्लीज बॉल द्या. कमिटी प्लीज जुना बॉल द्या लवकर. मॅच चालू करा फटाफट. ऑलरेडी भरपूर उशीर झालेला आहे. कमिटी लवकर बॉल द्या प्लीज. कडक बॉल दिला आहे. कमिटी काय एवढं उशीर होतं. लवकर लवकर बॉल द्या प्लीज. आपण कसला उडतोय बघ. उडतोय बघ असला खडखडीत मारून. पुढचा चेंडू संजय कदम यांचा. सामना करतील ते देवेंद्र. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. खोला टाकण्याचा प्रयत्न होता परत एकदा परंतु समोर ठेवून दिला. बघा 2 धाव घेण्याचा प्रयत्न होता नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते देवेंद्र याला. सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या धावसंख्येवरती. हॅलो हा बोला. सगळ्यांना जीवन आहे.
तो लावून दिला घेतला ना सुंदर असा झेल. पहिलाच बोललो होतो मित्रांनो वय मॅटर करत नाही. घातक असा गोलंदाज आहे संजय सरप्रथम. आता झालेल्या माहितीनुसार जेवण इकडे जेवणाची अरेंजमेंट केलेली आहे दुपारी 1 नंतर. सगळ्यांनी जेवणाचा लाभ घ्यावा मित्रांनो. मातेश्वरी अर्बन का प्रायव्हेट लिमिटेड. नवीन फलंदाज सुशांत. सामना करतील संजय यांचा. सुंदरसा निर्धाव चेंडू. काय बॉलिंग टाकतात संजय कदम. मी बोललो होतो मित्रांनो वय मॅटर करत नाही. गोलंदाजी महत्वाची आहे. सुंदर असा अचूक टप्पा. अचूक टप्पा हा अतिशय महत्वाचा मॅटर करतो. लेदर बॉल क्रिकेट असू दे, टेनिस बॉल क्रिकेट असू दे, अंडरआर्म क्रिकेट असू दे, ओव्हरआर्म क्रिकेट असू दे, पण त्यामध्ये टप्पा अतिशय महत्वाचा असतो. 4 बॉल. परत एकदा आपडलेला चेंडू होता भिरकावून दिला लेग साईड. बघूया पंचांचा निर्णय. 6 धावा षटकार. भिरकावून दिला लेग साईडला स्टेडियमच्या बाहेर. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 27 या धावसंख्येवरती 27. हा बोल. पुढील चेंडू संजय कदम. खोला टाकण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांचा निर्णय अवांतर शिधा वाईट धावा स्क्वेअर मारा. 5 बॉल झाले ना. 5 बॉल नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 28 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू संजय कदम यांचा. सामना करतायत ते सुशांत. चांगली गोलंदाजी करते आपल्या संघासाठी खुला बागार संघासाठी. सुंदर डिलिव्हरी निर्धाव असा चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न. सुंदर असं यष्टी रक्षण. 3 ओव्हर नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 28 या धावसंख्येवरती. एक सिक्सर खाऊन देखील फक्त 9च रन दिले आहेत संजय कदम. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. तेवढी सुंदर अशी फलंदाजी करताना देवेंद्र ओपनिंगला आले आहेत. आपल्या संघाला पुढे घेऊन जायचा प्रयत्न. काळा किल्ला आगार. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते मुळीक बापू. सामना करतील देवेंद्र. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 28 या धावसंख्या. पहिला चेंडू भिरकावून दिला लेग साईडला. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. 6 धावा स्टेडियमच्या बाहेर मारलाय. सुंदर शॉट षटकार. चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी देवेंद्र. काळा किल्ला आगाराला पुढे घेऊन जात असताना संघाची धावसंख्या पोहोचली ती 34. शिवाजीनगर आगाराचे कॅप्टन टॉस उडवण्यासाठी यायचंय. शिवाजीनगर आगार आणि धारावी मेंटेनन्स. माझ्या बरोबर असलेले सहसमालोचक ज्ञानेश काकड. परत एकदा विरकावून दिला लेग साईडला. ओके पंचांचा परत एकदा 6 धावा 2 बॉल 2 षटकार. काय फलंदाजी करतो आपल्या संघासाठी देवेंद्र.
2 बॉल नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती ह्याला का ना दिली 40 या धावसंख्येवरती. आपल्या संघाला पुढे घेऊन जात असताना देवेंद्र. निश्चितच आक्रमक फलंदाजी देवेंद्र यांच्याकडनं आपल्याला बघायला भेटते. लगातार 2 चेंडूवर 2 मोठे षटकार, 2 मोठे हिट. तिसरा चेंडू ओ हो सुंदर डिलिव्हरी होती परंतु वाईड बॉल. पंचांचा निर्णय अवांतर अशी धाव. कृपया पंचांची वाद घालू नये मित्रांनो. पंच निर्णय वाईड बॉल. ओके अवांतरशी धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 या धावसंख्येवरती. बघ रे काय झालंय काय बघ युट्यूबला लागला काय बॉल. बोल झाला वाटतं बोलतोय नंबर घेऊ शकतात ना विचार ना त्यांना. नाही ना भाई आउट. आउट आहे. सुंदर असा यॉर्कर शैलीचा बॉल होता. मुळीक स्लोअर डिलिव्हरी ब्लॉकमध्ये टाकण्यात यशस्वी. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर विकेट मिळवण्यात यशस्वी होत आहेत ते मुळीक. चांगल्या प्रकारचा हाताळलेला हा चेंडू. खोलात टाकलेला चेंडू. मराठी भाषेत खोलात. बोलावं झालं तर खोलात टाकलेला चेंडू. निश्चितच यशस्वी कमबॅक मुळीक यांचं कुलाबा आगारासाठी. फलंदाज नवीन फलंदाज दिनेश. सुंदर असा चेंडू होता. बघूया पंचांचा निर्णय. निर्धावाचा चेंडू. काय गोलंदाजी करतोय. 2 बॉल 2 षटकार घालल्यानंतर 2 निर्धावाचे चेंडू. मुळीक हलकासा हात फिरवलेला बाउन्स घेऊन किपरच्या हातामध्ये जाणारा हा चेंडू. पुन्हा एकदा खोलवर टाकण्याचा खोलवर प्रयत्न. टाकण्याचा हळूवार आणि टाकले. बोल्ड, क्लीन बोल्ड. आणि बोल्ड. माझ्याकडे पण लक्ष दे बोलताना म्हणजे मला समजेल तू बोलतोय तिथे. असं काय नाही नाही तसं नाही माझं फक्त बोल अरे एखाद्या कबड्डीची कर टॉस साठी या मित्रांनो. काळा किल्ला आणि कोण आहे पुढची मॅच कोण आहे. शिवाजीनगर आणि धारावी मेंटेनन्स. प्लीज टॉस साठी या. आवाज घुमतो ना इकडे. काय बोल ना काय बोलू. नवीन बॅट्समॅन कोण आहे. अजित. पुढील चेंडू मुळीक यांचा. हॅलो हॅलो हा बस एवढा बरोबर आहे. खोला टाकण्याचा प्रयत्न. चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न. धाव घेण्यात यशस्वी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे परंतु नाही. एक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे तिकडे परंतु आऊट. विकेट जाते ती सुशांतची. 4 ओव्हर नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 या धावसंख्येवरती. 42 टू विन्स. 42 रन्स टू विन्स. कुलाबा आगार. टॉस साठी आले काय मित्रांनो. प्लीज टॉस साठी या फटाफट. मातेश्वरी अर्बन प्रायव्हेट लिमिटेड वडाळा आगार यांच्यातर्फे जेवणाची इकडे सोय केलेली आहे. सगळ्यांनी लक्षात घ्यावे. सगळ्यांसाठी जेवण आहे मित्रांनो. सुंदर आणि भव्य आणि दिव्य असे आयोजन गोदरेजच्या या ग्राउंडवर. यूट्यूब लाईव्ह पहिल्यांदाच BST मध्ये यूट्यूब लाईव्ह. तुम्ही यूट्यूबवर जाऊन देखील मॅच बघू शकता.
बेस्ट चषक 2026 फायनल डे यूट्यूब लाईव्हला बघू शकता. बेस्ट चषक 2026. महेश भोसले यांचं आगमन. चला त्वरित त्वरित फटाफट जरा क्षेत्ररक्षण सजवून घ्या. काळा किल्लागार. पहिल्याच आपल्याला भरपूर उशीर झालेला आहे. चेंडू बॉल द्या. कमिटी पंचांकडे बघा. फॉर्टी 42 रन्स टू विन्स. कंपल्सरी चेस आहे, लक्षात घ्या सगळ्यांनीच. 42 रन्स टू विन्स कंपल्सरी चेस आहे. चला जरा फास्ट करा. कमिटी प्लीज जरा पंचांकडे लक्ष द्या. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत ते. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत ते शैलेश. चला फलंदाज पाठवा. कुलाबा आगार. पहिलंच माझे मित्र समालोचक ज्ञानेश काकड देखील बोलले होते हा सामना अतिशय चुरशीचा होईल. बघूया प्रथम फलंदाजी करण्यात येत आहेत ते कोण आहे विजय यादव आणि कुणाल मिसाळ. स्ट्राईक वर असणार ते विजय यादव. नॉन स्ट्राईकला ते कुणाल मिसाळ. पहिली ओव्हर घेऊन येत आहे तो शैलेश. कुणाल यांची आपण उत्कृष्ट गोलंदाजी बघितली. त्यानंतर आता त्यांचं आपण बॅटिंग बनणार आहोत. ज्या पद्धतीची बॅटिंग लाईनअप कुलाबाकडे आहे निश्चितच हा धावसंख्येचा डोंगर जो उभा केलाय त्याचा पाठलाग करताना एक ओव्हर राखून जिंकण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटरचा असणार आहे. विजय यादव आणि कुणाल मिसाळ उत्कृष्ट जोडी. लेदर क्रिकेट असो या टेनिस क्रिकेट अतिशय नावाजलेली जोडी कुलाबा संघाकडनं आपल्याला बघायला भेटतंय. अतिशय नावाजलेले असे फलंदाज आहेत दोघं पण. लेदरसाठी देखील ओपनिंग बॅटिंग करतात विजय यादव कुणाल मिसाळ. चांगली फलंदाजी करतात. बघूया मित्रांनो काय घडतंय काय बिघडतंय. कोण जिंकताय कोण हारतंय. हटले साहेब टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्या 10 मध्ये जे बॅट्समन असतील त्याच्यातली ही एक जोडी. नक्कीच नक्कीच. टोल व्हायचा प्रयत्न होता लेग साईडला परंतु निर्धाव असा चेंडू शैलेश. परत एकदा पंचांचा निर्णय. निर्धाव असा चेंडू. काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी शैलेश. 2 निर्धाव असे चेंडू टाकण्यात यश आलेलं आहे शैलेश याला. चांगल्या बॅट्समनला थांबवण्याचा प्रयत्न शैलेशांचा. खोलवर टाकलेला चेंडू हवेत मारा केला. उंचावर जातो चेंडू.
बघूया आणि पंचांचा हा निर्णय. येतोय पहिला षटकार. ज्या पद्धतीने बोललं गेलं होतं, विजय यांची यशस्वी बॅटिंग आपण बघणार आहोत. पहिले 2 चेंडू हवी होता तो बॉलर, आणि आता आक्रमण केलंय ते विजय यादव यांनी. 3 बॉल 6 धावा. हो नक्की मित्रा, बरोबर आहे तुझं म्हणणं. कारण मी पहिलाच बोललो नावाजलेले असे बॅट्समॅन आहेत, फलंदाजी चांगली करतात. 3 बॉल नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 धावेवर. टोलवण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडला. एक धाव घेण्यात यश. बघूया दुसरी चोरटी धाव घेण्यात यश होते काय? नाही, एका धावती समाधान मानावं लागतं विजय यादव यांना. 4 बॉल नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू शैलेश, सामना करतील ते कुणाल मिसाळ. कुणाल मिसाळ अतिशय नावाजलेले असे फलंदाज आहे कुणाल पण. निश्चितच इक्वेशन घेऊन अगर मॅच खेळलं तर ओव्हरला 10 धावा पाहिजेत. 10.5च्या रन रेटने धावा बनवायच्या आहेत. त्याचा उत्कृष्ट प्रयत्न, आणि फिरकावून दिला लेग साईडच्या दिशेने. उंचावर केलेला मारा, चेंडू जातो सीमारेषा पार. येत आहे 6 धावा. कुणाल मिसाळ, पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, ज्या पद्धतीची बॅटिंग कुणालची आहे, पहिल्या 10 मध्ये त्यांचा नंबर लागतो टेनिस क्रिकेटमध्ये बीएसटीच्या कारकिर्दीत. निश्चितच चांगली फलंदाजी. पहिल्याच चेंडूवर आक्रमण केलंय. येत आहे 6 धावा. स्कोअर पोहोचतोय तो 13 धावांवर. तो आलाय, तो आलाय, तो आलाय, तो मारतोय. खोलवर टाकण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने खेळून काढलाय तो. येते 1 धाव. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 14. खूपच सुंदर अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी, कुलाबा आगारासाठी विजय यादव आणि कुणाल. गोलंदाजीची सुरुवात देखील सुंदर केली होती, 2 निर्धावाचे चेंडू टाकून. बाकीच्या 4 बॉलमध्ये त्यांनी स्कोअर खाल्लाय 14 रन. 1 ओव्हर नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 धावसंख्येवरती. अगदी बरोबर हटले साहेब. कधी बॉलर हवे असतो तर कधी बॅट्समन. पहिल्या 2 चेंडूवर बॉलर हवी होता. त्यानंतर जे आक्रमण केलंय विजय यादव आणि कुणाल यांनी, निश्चितच धावसंख्येचा पाठलाग. पहिल्या ओव्हर नंतर 14 धावा. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येते ते देवेंद्र. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. फलंदाजी करतील ते कुणाल मिसाळ. देवेंद्र यांची बॅटिंग पण आपण बघितले आहेत. उंचावर, सर्वात उंचावर मारलेला षटकार आजच्या दिवसातला तो देवेंद्र यांचा. आता बॉलिंग मार्कर, अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट बॉलिंग करतोय, उत्कृष्ट बॅटिंग आपण बघितलेली आहे. परत एकदा विरकावून दिला लेग साईडला. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. घोषांकित धावसंख्येमध्ये 1 डे डिक्लेअर. सुंदर शॉट होता. ऑन फील्ड अंपायर आपण निर्णय कळवायचा आहे. कुठल्याही प्रकारचा दबाव अंपायरवर येता कामा नये. जे डिसिजन असतील ते कळवण्यात यावे. वन डे डिक्लेअर केलाय. उत्कृष्ट प्रकारचा फटका मारला होता, परंतु काही रूल्स आहेत, ते रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतील. कसं आहे मित्रा, बघ पंच किती महत्त्वाचे असतात हे लक्षात घ्या. कसं आहे, पूर्ण त्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत उभं राहावं, सगळ्यांच्या शिव्या खावा, परत डिसिजन व्यवस्थित द्यावं, सगळ्यावरती लक्ष ठेवावं लागतं. त्यामुळे व्यवस्थित असं सहकार्य करा. पंचांशी वाद घालू नये प्लीज.
चला सामना जरा त्वरित चालू करा. ऑलरेडी आपल्याला खूपच उशीर झालेला आहे. पंचांचा निर्णय षटकार 6 धावा. कमिटी मेंबरला विनंती असेल. हॅलो, कमिटी मेंबरला विनंती असेल, बाउंड्री लाईनच्या दिशेने आपले सदस्य पाठवायचे. ज्या ठिकाणी डिक्लेअर आहे आणि बाउंड्रीची लाईन आहे अशा ठिकाणी आपले सदस्य बसवा, जेणेकरून टाईम वेस्ट होणार नाही. आजच्या दिवसातला हा पहिलाच सामना चालू आहे. वेळेची कमतरता आहे. आपल्याला आज फायनल खेळवायची आहे. ऑनफिल्ड अंपायर लक्ष द्या. प्लीज जरा मॅच चालू करा. आलेल्या सर्व खेळाडूंना एक विनंती असेल, ग्राउंडवर कुठलाही कचरा करायचा नाहीये. पिलेल्या पाण्याचे वेस्टेज जी बॉटल असेल ती बॅगेत ठेवा. काही खाण्यासाठी आणलेले असेल ते वेपरचे पॉकेट असेल किंवा इतरत्र कागद असेल सगळं बॅगेत ठेवा. बाहेर कुंडी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ग्राउंडवर कुठलाही कचरा होणार नाही, आपली जबाबदारी आहे ती. हे समजून ग्राउंडचा वापर करा. चला कमिटी जरा बघा फटाफट काय निर्णय होतोय तो. ऑलरेडी सुंदर प्लीज जरा पंचांशी वाद घालू नये. सहकार्य करा मित्रांनो. ऑफिशियल असे पंच मागवलेले आहेत आपण. खेळपट्टीवर उभे राहिलेले सगळे फिल्डर प्लीज जरा बाजूला उभे राहा. खेळपट्टीवर राहिलेले फिल्डर सगळे बाजूला उभे राहा. सुंदर असं डोळ्याला चेंडू बघा समोरच्या दिशेने. किती धावा मिळत आहेत? 6 धावा. षटकार.
यस कमिटी काय? दोन्ही पंचांनी इकडे माईशी संपर्क साधावा. पंच दोन्ही पंचांनी माईशी संपर्क साधावा. दोन्ही पंचांनी माईशी संपर्क साधावा.